बोले शंभो हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा मार्ग घेतलेल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आजचा ब्लॉग बनवायचा उद्देश असा आहे, आपण काही कॅम्पिंगला जात नाहीये आणि आपण जी कॅम्पिंग सुरू केल्यापासून हा पहिला आपला दसरा आहे। तर आजची आपली पूजा आहे। तर आणि आपले चॅनल चालू करून आपल्याला 10 महिने झाले आणि आपला परिवार 707 जणांचा आपला परिवार झालेला आहे। तसे आपले सबस्क्राइब नॉन सबस्क्राइब आपले सर्व परिवार आहे। तर तुम्ही खूप छान प्रोत्साहन केलेलं आहे। अशा प्रकारे आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत दसऱ्याचा हा सोहळा। विजयादशमी म्हणजे चांगल्या गोष्टींचा वाईटांवर विजय साजरा करणारा दिवस। चला तर आता आपण पूजा करूया। पहिले आपण खाली जाऊन गाडीची पूजा करूया, नंतर आपण काही इथं आपल्या कॅम्पिंगच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत, आपले जे रेग्युलर आपण वापरतो त्या वस्तू ठेवलेल्या आहे आणि एक पूजा छोटीशी आपण करणार आहोत, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर जाऊया। भोले शंभो हर हर महादेव। ही आमच्या मोठ्या भाऊंची गाडी आहे। आता तुम्हाला मी गाड्या दाखवतो आमच्या किती आहेत। ही पण बजाजची एक सीडी 125, ही ॲक्टिवा हे भावाची आहे, ही ॲक्टिवा आपली आहे, ही आपली यामा आहे, ही आपली यामा 1996चं मॉडेल आहे। अशा प्रकारे आता आपण पूजा चालू करत आहोत। ही आपली ओमनी आहे। ही ओमनी काय आपल्याला चान्स मिळाले नाही आजपर्यंत कॅम्पिंगला, पण भविष्यात आपण तुम्हाला दाखवूया या गाडीत कॅम्पिंग करायचं आपण। अशा प्रकारे आपलं ब्रँडिंग केलेलं आहे, आपण नाव टाकलेलं आहे आपल्या चॅनलचं ओमनीवर आणि टायगॉनवर। मी तुम्हाला दाखवतो। ही ओमनी पण आपलीच आहे आणि आपली टायगॉन। अशा प्रकारे आपण ब्रँडिंग केलेलं आहे असं। आता याचा ब्लॉग मी बनवलेला आहे, परंतु आपल्याला वेळ भेटला नाही त्याचा टाकायला, तर आपण टाकूया एक। चला तर आता आपण पूजा करूया। अशा प्रकारे आमच्या वहिनी पूजा करत आहे। तर निशा पूजा करत आहे। ही आपल्या मोठ्या भावाची नेक्सॉन आहे ॲटो। अशा प्रकारे एक सीडी आहे आपली, तिची पूजा चालू आहे बंधूंच्या आमच्या। ही ॲक्टिवा पण आपल्या बंधूंचीच आहे। अशा प्रकारे गाड्यांची पूजा झाली आहे। आता आपण वरती जाऊया आणि देवाची पूजा करूया। आपट्याच्या पानांची पण आज पूजा करावी लागते, तर आता आपण वर जाऊया आणि पूजा करूया। अशा प्रकारे आता आपल्या सर्व गाड्यांचं पूजन झालेलं आहे। तर आता आपण वरती जाऊया आणि आपण जे काही आपल्या ज्या वापरायच्या वस्तू आहेत त्यांचं आपण पूजन करूया।
आणि आपट्याच्या पानाचं पण पूजन करूया. आज आपट्याचे पानं म्हणजे सोनं असतं, तर आपण त्याची पूजा करूया. चला तर जाऊया. सांस्कृतिक अर्थ असा आहे दसऱ्याचा. दसरा आपल्याला शिकवतो की कितीही अडचणी आल्या तरी शेवटी सत्य आणि न्याय यांच्यात विजय होतो. हा दिवस नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. आता आपण गाड्यांची पूजा केली, आता आपण वरती आलो आणि आता आपण आपट्यांचे पाण्याची पूजा करूया. परंपरेनुसार पानं सोनं मानले जाते. या दिवशी शस्त्र पूजा आणि वाहन पूजा करण्याची पद्धत आहे. आपल्या वाहनांची सजावट करून आपण पूजा केली आणि नव्या प्रवासासाठी देवाची प्रार्थना केली. आता आपण आपट्यांच्या पानांची पूजा केलेली आहे. याला आपण सोनं मानतो, त्याच्यामुळं ही परंपरा आहे, त्याच्यामुळे आपण पूजा केलेली आहे. आरती म्हणूया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पुरी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उपसेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मनाथे वारी, वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी. सुरवारीश्वर मागे तारक संजीवनी. जय देव जय देव. घाली लोटांगण चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, तमे आनंद भोजन भावे वाय. हरे 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 कृष्ण हरे कृष्ण. बोल सप्तशृंगी माते की जय. बोल अंबे की जय. ते आपण सोनं देत आहोत. आमचे मोठे बंधू आहे राजेंद्र गोसावी, हे आमच्या वहिनी साहेब आहे. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला. एक चांगला आरोग्य लाभो, हाच आशीर्वाद. हार्दिक शुभेच्छा. आमच्या मोठ्या जाऊ मोठे जेठ. हॅपी दसरा. हॅपी दसरा. किती उधार आहे. मी किती उधार मनाची माहिती. हॅपी दसरा. या माझ्या मैत्रिणी आहे, दरवर्षीप्रमाणे या वर्षी आल्या. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. चांगला मोठा व्हा, चांगला अभ्यास करा. हॅपी दसरा तुम्हाला पण. माझं पण सोनं इथं आलं ना. हॅपी दसरा. येतो हॅपी दसरा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे आपल्या घरी सोनं द्यायला आपल्या सोसायटीच्या सभासद येत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूजा मांडलेली आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पूजा कशी मांडली आपण. आता आपण आपला कॅम्पिंगच्या काही असे पॉवर बँक किंवा गाडी लॅपटॉप चार्ज करण्याचं केबल्स, फायर एक्सटिंग्विशर आणि गोप्रोचं स्टँड, ही सेल्फी स्टिक आहे आपल्याकडे, आणि आपल्याकडे ही गायन पेटी आहे, हार्मोनियम आहे. हे आपले निशानी 7 परीक्षा दिलेल्या आहेत आणि मुलींनी पण दिलेले आहे, परंतु आता त्याचा वापर होत नाही, तर आपण दरवर्षी तिची पूजा करत असतो. अशा प्रकारे आपले स्पॅनर आहेत, खूप सारे स्पॅनर असतात आपल्याकडे. अशा जुन्या प्रकारची कोराडी आपल्याकडे, माप आहे, ऑइल पंप आहे. अशा प्रकारे आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी मशीन घेतलेले ते पण आपल्या स्वतःच करतो आपण. अशा प्रकारे आपले सर्व इन्स्ट्रुमेंट असतात, ते आपण फक्त दसऱ्यालाच आपण पूजा करता काढत असतो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. असेच चांगले सोन्यासारखे. मित्रांनो, हा ब्लॉग दसऱ्याचाच बनवलेला आहे, परंतु तुम्ही एक दिवस लेट बघत आहात, कारण काही कारणास्तव आपल्याला एडिट करता नाही आलं लवकर, तर क्षमा असावी. तर अशा रीतीने आपण दसऱ्याची पूजा करून हा शुभ सण साजरा केला. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आजपर्यंत जो सपोर्ट केलेला आहे 10 महिन्याचा, जो आपण 707 सबस्क्रायबर येऊन बसलोय, आपण थोडंच बाकी आता आपलं सबस्क्राईब होण्यासाठी, म्हणजे आपला जे पुढचा प्रवास अजून चांगला करण्यासाठी आपल्याला थोडे सबस्क्राईब पाहिजे.
अशाच प्रकारे सहकार्य करत राहा. भेटूया आपण पुढील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मार्ग घेतलेल्या बरोबर चालत राहा. धन्यवाद मित्रांनो.